पोलिसांनी विक्रेत्यांना नोटिसा देऊनही काही भागात विक्रेते गुपचूप नायलॉन मांजा विक्री करीत असल्याने दिनांक 4 जानेवारी रोजी देवळाली कॅम्प येथील लेविट मार्केट समोर युनिट 2 च्या टीमने मारलेल्या छाप्यात सुमारे नायलॉन मांजाचे एकूण 10 गट्टू प्रत्येकी किंमत 800 रुपये तसेच पल्सर गाडीसह एकूण 2,08,000 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करून कारवाई करण्यात आली आहे। नायलॉन मांजामुळे नाशिक शहर व परिसरात अनेक नागरिक मुके जनावरे जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत। जिल्हा प्रशासनाने नायलॉन मांजावर बंदी घातलेली असताना देखील शहर परिसरात चोरी छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विक्री होत आहे। दिनांक 4/1/2024 रोजी युनिट 2 च्या अधिकारी यांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की देवळाली कॅम्प येथील लेविट मार्केट समोर प्रीतम गणेश सोनवणे वय वर्ष 19 राहणार सुभाष रोड कुंभारवाडा भगूर याची माहिती युनिट 2 च्या शहर पोलिसांना मिळाली होती।